आज आपण न रेलणारे, टाळ्याला न चिकटणारे, तोंडात टाकताच विरघळणारे रवाळ लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी एक टिप सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी अर्धा किलो बेसन घेतले आहे, 400 ग्रॅम साखर आणि 200 ग्रॅम तूप, पाव वाटी दूध, जायफळ आणि वेलची पावडर। कपाच्या मापाने घेतले तर 6 कप बेसन, 4 कप साखर आणि 1 कप तूप, पाव कप दूध आहे। तर इथे बेसन दुकानातले किंवा घरी डाळ दळून घेतलेले कोणतेही बेसन घेतले तरी चालेल, पण ते फक्त थोडे जाडसर पाहिजे। जर जाडसर नसेल तर मी सांगते ती पद्धत वापरूनही बेसन रवाळ तयार करून घेता येते। तर बेसनमध्ये 2 चमचे घट्ट तूप आणि 2 चमचे दूध घालून घ्यायचे। इथे घट्ट तूपच वापरायचे आहे, पातळ वापरायचे नाही। आणि हे सर्व दोन्ही हातांनी पिठाला चांगले चोळून घ्यायचे। पूर्ण पिठाला तूप लागोपर्यंत मिक्स करायचे। आपण मोहन टाकल्यावर मिक्स करतो त्याप्रमाणे करायचे। चांगले मिक्स करून घेतले की पिठाला रवाळ असे टेक्स्चर छान तयार होते। त्यानंतर हे पीठ चाळणीने चाळून घ्यायचे। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे स्किप करू नका। असे पीठ तयार करून घेतले की लाडूला छान रवाळ टेक्स्चर येते। पीठ चाळून घेतल्याने पिठाला गुठळ्याही राहत नाही आणि पीठही हलके होते। असे पीठ तयार करून घेतले की छान दाणेदार रवाळ टाळ्याला न चिकटणारे लाडू तयार होतात। आता त्यानंतर एक जाडबुडाची कढई घ्यायची, त्यात 2 चमचे तूप घालून, तूप गरम झाले की त्यात बेसन घालायचे। मी जाडबुडाची कढई यासाठी सांगते, बेसन खूप जास्त वेळ भाजावे लागते, त्यामुळे ते खालून लवकर लागू शकते। म्हणून कधीही जाडबुडाची कढई आणि गोल खोलगट अशीच घ्यायची, म्हणजे हलवायला सोपे जाते। आता पहिल्यांदा पीठ घातले की त्याच्या थोड्या गुठळ्या व्हायला सुरुवात होते। झाऱ्याच्या साहाय्याने ह्या गुठळ्या मोडत मोडत बेसन हे सतत हलवत राहायचे। 10 मिनिटांनंतर आता बेसन थोडे भाजत आले आहे। आता आपण त्यात अजून थोडे तूप घालून घेऊ। मी ते 5 चम्मच अजून तूप घातले आहे आणि परत मंद गॅसवर गुठळ्या मोडत भाजत राहायचे। आता झाऱ्याने किंवा चमच्याने गुठळ्या मोडत नसतील तर अशा मॅशरने अशा प्रकारे गुठळ्या मोडून घ्यायच्या। छान सर्व गुठळ्या मोडल्या जातात। आता टोटल 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता बेसन चांगले भाजत आले आहे, परंतु अजूनही बेसनातले तूप सोडलेले नाहीये, त्यामुळे बाकी उरलेले तूपही यात टाकून घेऊ। तूप हे एकदाच घालायचे नाही, तर थोडे थोडे लागता लागता घालायचे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो। एकूण किती तूप लागले ते मी शेवटी सांगेनच। असे थोडे थोडे तूप घालत जायचे आणि हळूहळू परतवत जायचे। गॅस हा मंदच ठेवायचा। आता टोटल 30 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता बेसनाने तूप सोडायला सुरुवात केली आहे। आता त्यावर थोडासा दुधाचा हपका मारायचा आणि 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचे। न रेलणारे लाडू बनवायचे असतील तर इतपतच घट्ट ठेवायचे, अजून तूप टाकायची गरज नाही। मला इथे बेसन भाजण्यासाठी 30 मिनिटे लागली आहेत आणि एकूण तूप 200 ग्रॅम घेतलेले होते ते संपूर्ण आणि वरून 1 चमचा तूप लागले आहे। आता हे सर्व एका भांड्यामध्ये काढून पसरवून आपण 3 ते 4 तास असेच थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। हे बेसन पूर्ण थंड झाल्याशिवाय यात साखर टाकायची नाही, नाहीतर बेसन गरम असल्याने साखरेचे पाणी होईल आणि लाडू बांधता येणार नाही। इथे बघू शकता बेसन थंड झाल्यावर त्यातील तूप रिलीज झाले आहे। मी इथे सकाळी 9 वाजता भाजून ठेवले होते। आता 4 वाजता या पिठात साखर, वेलची पूड, थोडेसे जायफळ हे सर्व टाकून चांगले पीठ एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे। बेसन थंड होण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे बेसन तुम्ही रात्री भाजून सकाळी साखर मिक्स करू शकता। दोन्ही हातांनी साखर बेसनमध्ये चांगली एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची, त्यामुळे साखर पिठाला एकसारखी लागली जाईल आणि लाडूची चव एकसारखी राहील। साखर पिठात मिक्स करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, पण घाई न करता चांगले मिक्स करून घ्यायचे। पूर्ण पीठ मिक्स करण्यासाठी मला इथे 10 मिनिटे लागली आहे। आता याचे आपण लाडू वळून घेऊया। बेसनचे लाडू वळण्यासाठी खूप कष्ट लागत नाहीत, आरामात वळले जातात।
मी इथे खूप मोठाही नाही आणि खूप छोटाही नाही, मीडियम साईजचे लाडू बनवणार आहे। एक लाडू आता तुम्हाला बनवून दाखवते। दोन्ही हातांनी छान प्रेस करून लाडू बनवून घ्यायचा आणि त्याला चकाकी आणण्यासाठी हातावर असा 1 मिनिटासाठी घोळवायचा। आपल्या हाताच्या उष्णतेमुळे तूप रिलीज होते आणि लाडवाला चांगली चकाकी येते। लाडू आणखी छान दिसण्यासाठी त्याला काजूचा काप वरून लावायचा, दिसायला छान दिसते। नाही लावला तरी चालेल। लाडू छान वळला गेला आहे, बघा किती छान लाडू तयार झाला आहे आणि त्याला चकाकी छान आली आहे। दाणेदार असा लाडू तयार आहे। आता एकाच साईजमध्ये लाडू बनवायचे असतील तर अशा एखाद्या चमच्याचे माप घेऊनही तुम्ही एकसारखे लाडू बनवू शकता। अशाच प्रकारे मी सर्व लाडू इथे तयार करून घेते। पिठात तूप जास्त झाले तर परत थोडेसे बेसन भाजून मिक्स करायचे आणि जर तूप कमी झाले असेल तर त्यात तूप वितळवून टाकायचे। मी सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही एकदा हे लाडू नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा। अर्धा किलो बेसनापासून मीडियम साईजचे 25 लाडू तयार झाले आहे। 1 तासानंतर तुम्ही बघू शकता लाडू जसाचे तसा आहे, कुठेही त्याचा आकार बदललेला नाहीये। लाडवाला चकाकी बघू शकता। सांगितलेले तुपाचे योग्य प्रमाण वापरले की तुम्ही हे असे न रेलणारे रवाळ लाडू बनवू शकता। हा लाडू तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता छान असा रवाळ दाणेदार टाळ्याला न चिकटणारा लाडू तयार झाला आहे। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा। अशाच दिवाळीसाठी नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत मायलेकी किचन रेसिपीकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।